चंद्रपुरातील नितीन बनसोड नामक मतदाराने घराबाहेर लावली पाटी, मतदानावर घातला सविनय असहकार। चंद्रपूर शहर मनपाच्या निवडणुकीत मतदान करणार नसल्याचा घेतला निर्णय। आपला मताधिकार नेमका कुठे जातोय याविषयी बनसोड आहेत साशंक। चंद्रपुरातील नितीन बनसोड नामक मतदाराने घराबाहेर लावलेल्या पाटीने सध्या शहरवासियांचे लक्ष वेधले आहे। शहर मनपाच्या निवडणुकीत मतदान करणार नाही असा निर्णय त्यांनी घेतलाय। गेली काही वर्षे ईव्हीएमद्वारे आपला मताधिकार नेमका कुठे जातोय याविषयी बनसोड साशंक आहेत। एकूण निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीविषयी त्यांना शंका आहे। व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम यांचा मेळ घातला जात नाही अशी त्यांची मूळ तक्रार आहे। याबाबत इतर मतदारांनी स्वतःच्या मतानुसार निर्णय घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे। ही पाठी लावली की माझ्या मनात ही शंका उत्पन्न झाली आणि देशात चित्रही आहे की ईव्हीएम हटाव देश बचाव ना। मी गेल्या 4-5 निवडणुकातही मतदान केलं, पण आता जर मी मत ते देतो ते कोण्या उमेदवाराला देतो आणि ते माझं मत कुठं जातं याची शाश्वतीच जर मला नसेल, म्हणून मी निवडणूक आयोगाला तुमच्या माध्यमातून विनंती करण्यासाठी घरावर पाटी लावली की ह्या निवडणुकीत माझा सविनय सहकार राहील, कारण की मी मतदान करणार नाही, कारण का मला विश्वासच नाही माझं मत कुठं जातं। निवडणूक आयोग जनजागृती करत आहे की जास्तीत जास्त लोकांनी मतदान करायला पाहिजे, मताधिकार बजावला पाहिजे। मी त्या मताचा आहो की 100% मताधिकार बजावला पाहिजे, लोकांनी आपला लोकप्रतिनिधी निवडला पाहिजे। पण ते निवडत असताना जर ही शाश्वती नसेल, त्या परीक्षेवरच प्रश्नचिन्ह असेल की परीक्षाच पहिले सेट केलेली आहे की माझं मत कुठं जातं हेच जर मला कळत नसेल, तर त्या जनजागृतीला अर्थ काय आणि ते बोटाला शाई लावण्याची अर्थ काय।